नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व 5 योजनेचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, ह्या 5 वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत आणि या 5 योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसे पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार, हेक्टरी किती रुपये जमा होणार आणि हे पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि हे पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार, या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, या 5 योजनेचं संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या 5 योजनेपैकी पहिली महत्त्वाची योजना आहे पीएम किसान योजना। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील आणि देशातील आता शेतकऱ्यांना लागलेली आहे, परंतु या अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। येणाऱ्या 18 जुलैला पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। परंतु हा 20वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार ते सर्वप्रथम माहिती बघूयात। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग यस आहे, ज्या शेतकऱ्यांची केवायसी यस आहे, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक आहे, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जे शेतकरी कार्ड म्हणजे फार्मर आयडी काढलेला आहे, त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता येणार आहे। यानंतरचा दुसरं अपडेट आहे, दुसरी योजना आहे नमो शेतकरी। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे नमो शेतकरी। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते आलेले आहेत आणि नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र झालेत आणि नमो शेतकरीचा सुद्धा 7वा हप्ता जवळपास 18 जुलैला म्हणजे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याबरोबर येण्याची शक्यता आहे आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये 7व्या हप्त्याचे येणार आहेत। परंतु या संदर्भात सांगायला गेलं तर ते 4 कामे तुमची यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता यानंतरचं तिसरं अपडेट आहे रब्बी पीक विमा 2024। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर रब्बीचा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, परंतु पीक विमा त्या शेतकऱ्यांना आला नव्हता। त्याचं कारण विमा कंपनी सांगत होती की राज्य सरकारने जे काही राज्य हिस्सा अनुदान दिलं नाही आणि राज्य हिस्सा अनुदान न दिल्यामुळे हा पीक विमा हप्ता ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाला नाही। परंतु राज्य सरकारने 15 दिवसापूर्वी एक जीआर काढला, त्या जीआरच्या माध्यमातून राज्य सरकारने रब्बीचं जे काही अनुदान होतं ते विमा कंपन्यांना वितरित केलं। त्यामुळे वितरित केल्यामुळे रब्बीचा जो काही हरभऱ्याचा पीक विमा आहे, जे काही गव्हाचा आहे, जे काही रब्बीच्या जे काही इतर पिकाचा आहे, तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारे 8 दिवसांमध्ये रब्बी पीक विमा 2024 वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागाचा समावेश आहे। त्यामुळे हे पीक विमा जमा होणार आहे। यानंतरचा पुढची योजना आहे खरीप हंगाम 2024चा पीक विमा। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी सुद्धा काही जिल्ह्यामध्ये अग्रिम आणि काही जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप झाला, परंतु अद्यापही 75% पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे, जे शेतकरी पात्र आहेत त्यांना। मग अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा पीक विमा येणार आहे, कारण की राज्य सरकारने जे काही 465 कोटी रुपयाचं उर्वरित जे अनुदान होतं राज्य हिस्सा अनुदान ते वितरित केलेलं आहे आणि संपूर्ण जे काही खरीप हंगाम 2024 जे काही राज्य सरकारकडे विमा कंपन्यांचं अनुदान बाकी होतं किंवा राज्य हिस्सा अनुदान बाकी होतं, ते सर्व अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे। त्याच्यापैकी 300 कोटी रुपयाचं काहीतरी वाटप झालेलं आहे, बाकी राहिलेलं वाटप बाकी आहे आणि ते राहिलेलं वाटप येणाऱ्या 8 दिवसांमध्ये होईल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2024चा पीक विमा सोयाबीन, कपाशी आणि तुरीसाठी बाकी आहे। त्यामुळे यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, याचबरोबर धाराशिव आहे, बीड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अकोला, अमरावती, वाशिम, याचबरोबर अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर, याचबरोबर बुलढाणा आहे, याचबरोबर यवतमाळ आहे, नाशिक, धुळे, नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे। या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा येणार आहे। यानंतरचा अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024 मध्ये, कारण की 2024च्या पावसाळ्यामध्ये, गत वर्षीच्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। याच्यामध्ये 34 जिल्ह्यातील शेतकरी पात्र होते, म्हणजे 34 जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती। जवळपास 6,000 कोटी जवळपासची काहीतरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती। त्याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण झालं, परंतु काही शेतकऱ्यांच्या याद्या उशिरा आल्या, काही शेतकऱ्यांनी उशिरा केवायसी केली आणि उशिरा केवायसी केली त्यामुळे उशिरा पैसे ट्रान्सफर झाले। परंतु बरेच सारे शेतकरी असे आहेत की केवायसी करून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलं नाही। त्यामुळे अशा बाकी असलेल्या शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई येणाऱ्या 8 दिवसामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये, बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि ही सगळी नुकसान भरपाई 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। ही आहे 5वी योजना। आणि 6वी योजना आहे ती म्हणजे महाडीबीटीची योजना। म्हणजे महाडीबीटीच्या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी जे काही यंत्र घेतले असतील किंवा जे काही सामग्री घेतली असेल शेतीसाठी शेती उपयोगासाठी त्याचं जे काही अनुदान आहे, जसं की 75% अनुदानावर काही शेतकरी लाभ घेतात, काही शेतकरी 90% अनुदानावर लाभ घेतात, काही शेतकरी 50 वर घेतात। त्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं जे काही अनुदान महाडीबीटी योजनेअंतर्गत जे काही येणार आहे ते येणारं अनुदान येणाऱ्या 15 ते किंवा 1 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या सगळ्या योजनेचं अनुदान शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।